एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सहा रस्ते। नमस्कार, मी योगेश आंबवले। सध्या जिथे मी उभा आहे तो साईदारा इंटरचेंज। एक सोडून सहा रस्ते तुम्हाला दिसत असतील। आता यातले किती रस्ते चालू होतील आणि किती बंद राहतील नंतरची गोष्ट करायची, अजून कामे सुरू आहे। साईदारा इंटरचेंज म्हणजे हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय श्री बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग नागपूर करता जाणारे जे मुख्य वळण राहणार आहे, ते मुख्य वळण या ठिकाणी राहणार आहे, ज्याला साईदारा इंटरचेंज असे म्हटले जाते। आता इकडे ज्या ठिकाणून गाड्या वळतात म्हणजे ग्लोबल कॉम्प्लेक्स, तो तात्पुरत्या स्वरूपात रस्ता होता आणि कालांतराने जसे हे काम पूर्ण होईल त्यानंतर लक्षात येईल काय ते। मी तुम्हाला चारी बाजून एक नजर म्हणजे दाखवतो कॅमेरा फिरून की ते काम कसे चालू आहे ते पाहूयात। हे बघा, सर्वात पहिली गोष्ट मी सांगू इच्छितो, इथे तुम्हाला JCB दिसेल एक वरती। बघा, ही एक हा जोड राहणार आहे, वरती एक डेस्क लागले जाईल। तो डेक लागल्यानंतर जो रस्ता राहील म्हणजे आताच्या घडीला जेव्हा ग्लोबल कॉम्प्लेक्सच्या ठिकाणाहून समृद्धी महामार्गावर वळण घेतात लोक, आताच्या घडीला जे वाहने जातात त्या ठिकाणाहून दिल्ली मुंबई दिल्ली गुजरातवरनं जेव्हा गाड्या येतात तेव्हा तिथनं वळण घेतल्यावर मागे इथे कुक्षे इंटरचेंज म्हणून आहे, तिथून वळण घेऊन आल्यावर नाही या ठिकाणाहून गाड्या आता जी JCB दाखवली तिथून फिरून काही गाड्या ज्यांना नाशिकला जायचे किंवा शहापूर जायचे ते इथून या ठिकाणावर आता या साईडला देखील एक JCB दिसते, काम सुरू आहे। तर इथून वळण घेऊन ते हा जो मार्ग मी आता बोलूया मार्गावरून उतरून शहापूर पाडग्याच्या दिशेने जाणार आहे, याकरता हा मार्ग आहे। आणि तसेच याच्या मागे देखील एक रस्ता गेला आहे, तो रस्ता जाणार आहे आपल्याला नागपूरच्या दिशेने घेऊन। म्हणजे आपण जर सरळ येणं आहे ठाण्याहून आल्यावर भिवून सरळ आल्यावर इथनं एक रस्ता आहे, मी 1-2 दिवसात तिथला अपडेट। तिथनं वरती गेल्यात हा जो JCB उभा आहे, डेक मी बोललो इथे एक डेक मारला तेव्हा याच्यावरून आपल्याला नागपूरच्या दिशेने जावे लागणार आहे। हे अशी एक छोटीशी माहिती का आपल्यासाठी आपले मराठी यूट्यूब चॅनल। व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे, चॅनल पहिल्यांदा आले असल्यास सबस्क्राईब करावे। याला साईदारा इंटरचेंज असे म्हटले जाते, समृद्धी महामार्गावरचे मुख्य वळण, मेन एंट्री पॉईंट फ्रॉम ठाणे तो मुंबई साईड।